जय भीम नमो बुद्धाय सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. तर आजूबाजूला दिवाळी जाणवते का? ग- घरात तर किंवा दिवाळीचं तर काही नाही, पण मग आता लेकरायला खायसाठी तर करतो. खायसाठी नाही नाही केलं. नाही, खाणं पिणं ही वेगळी गोष्ट आहे. नाही. खाण्याला लग्नाचं निमित्त असतं, वाढदिवसाचं हा निमित्त असतं. हा, तेच आहे सर, नाही तर आ- दुसरं काय. अगदी आता जलदांचं पण निमित्त असतं आणि दिवाळीचं पण निमित्त असतं, नाही नाही, दसऱ्याचं तसं असतं. काहीच नाही सर. नाही नाही, माणसाला सगळ्यांचं. फक्त निमित्त लागतं सर एन्जॉय हो, करायला. बस बस, फक्त माणूस आहे ना, दुसरं काही नाहीये. निमित्त पोरांचं नाव राहतं आणि मोठ्यांचंच गाव राहतं. निमित्त शोधतात. बरोबर. बरोबर आहे. एक मिनिट हा. तर दिवाळी असणारच आहे. निमित्त कोणते असो. आता आमच्याकडे अजून एक निमित्त असायचं आणि सकाळी सकाळीच असायचं. आमच्या बाजूलाच मशीद पण आहे आणि मशिदीतलं ते सकाळीच काय म्हणतात, बांग, अजान अजान चालू असायचं. तर ते सकाळी आता आजकाल त्याच्यावर नियंत्रण आलंय. दिवाळी पण कमी दिसते जरा. मला वाटतं फटाक्यांवर पण थोडंसं नियंत्रण आलेलं आहे आणि ते थोडंसं बंधनं कडक करतायत. त्यातला हो सर, त्यात रात्री 12 वाजेपर्यंतच वाजवायची परमिशन आहे. हो. नाही, आणि आता सकाळीच आजचं दिवाळी. कधी आहे दिवाळी? उद्या आहे ना? उद्या आहे? कधी आहे? उद्या उद्या आहे वाटतं. उद्या आहे, पण काही लोक आता सुरुवातच करतात का थोडा सकाळीच काहीतरी 6 वाजता हो कोणीतरी गल्लीमध्ये वाजवले फटाके. म्हटलं सुरू झालं वाटतं, तर ते झालं. तर गोडधोड चालू असेल, आपल्या घरात असेल, चांगली गोष्ट आहे. निमित्तानं खायला मिळतं आपल्याला, ते महत्वाचं असते. एन्जॉय एन्जॉय करणं हा एक आपला मानवी स्वभाव आहे. एन्जॉय, कारण माणूस आतून आतून पोकळी आहे, म्हणून बाहेर एन्जॉय करावं लागतं. हो सर, हो सर. आतमध्ये पोकळी, काहीतरी कमतरता आहे, म्हणून ती कमतरता कशी भरून काढायची कळत नाही, तर माणूस एन्जॉय करतो. हो आणि एन्जॉय करायला मग निमित्त शोधतो. हो सर, हो सर. मग ते फटाक्यांचं निमित्त असेल, नाही तर खाण्याचं निमित्त असेल, नाही तर संगीताचं निमित्त असेल, नाही तर आणखीन काही अ, सुगंधी. कारण इंद्रियांना तृष्टी पाहिजे ना. इंद्रिय इंद्रियांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची धडपड असते सगळी, है हो ना. नाही तर मग सुगंधी साबण असेल, काय म्हणतात, चांगला साबण असेल, भारी साबण असतो दिवाळीमध्ये. मोती बिती काय ते भारी साबण येतात आणि अत्तर येतात. काय उठणं का काय म्हणतात ते, हो. ते असते. सुगंधी तेल जुनं असतात. एक गाणं आठवलं सर. जुनं एक हा, गाणं आठवलं. बोला बोला. पीने वाले का पीने का बहाना चाहिए. पीने वालों को पीने का बहाना चाहिए, जैसे एंजॉय करने वालों को एंजॉय करने का बहाना चाहिए. आणि हे सगळे बहाणे आहेत, पण हे सगळ्याच, किंवा तुमचं बाकी पठण असो. पठण, आता मगाशी मी अजानचं हे सांगितलं, नमाज, किंवा आणखीन काय आता प्रार्थना असतील काही. अं, पूर्वी ते गाणं असायचं ना, किंवा आपल्या लहानपणी आठवतं मला, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, आणि काय काय असायचं ते. ते गाई म्हशींना ओवाळता ओवाळता पण ते गाणी चालायची, आणि ते लांबलचक गाणी असायची, आणि त्या महिलांचं फार पाठ असायचं अगदी. तर इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग हे आहे की माणसामध्ये किती पोकळी आहे. त्याला काहीतरी कमतरता आहे, म्हणून तो ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हे सगळं मनोरंजनाची साधनं, आजची मनोरंजनाची साधनं वेगळी आहेत. पण त्या त्या वेळेला त्या त्या काळात ती ती मनोरंजनाची साधनं असायची.
त्यातली काही आजं आहे. हे नाच गाणी नाच गाणी तमाशा वगैरे हे सगळं त्यातच आहे, नाटकं. कारण मनोरंजन रंजन का पाहिजे? तर मन मन दुखी आहे, यात काहीतरी पोकळी आहे, काहीतरी कमतरता आहे. म्हणून माणसं काही ना काही करत राहतात. सगळी कर्मकांड त्याच्यातूनच निर्माण झाली. पण हे समजत नाही, कारण भान नाही, सती नाही, जागृती नाही. आपल्याला कळत नाही आपल्याला हे का पाहिजे. हम्म, हम्म, आपल्याला कळत नाही हे का पाहिजे, फक्त आपण करतो. आपल्या मन आपल्याला सांगतं आणि करतो, पण मनाला भान नाही आणि करण्याला म्हणजे कायलाय भान नाही, मनालाय भान नाही, विचारालाय भान नाही. भान नाही. भान नसल्यामुळं मग ती कर्मकांड पुढं चालू राहतात. आपल्या ते हम्म. आता बौद्ध लोकांमध्ये पण कशी कर्मकांड निर्माण झालेली आहेत का, ते केल्याशिवाय होत नाही. ते केल्याशिवाय होत नाही, ते तसंच पाहिजे. तर माणूस कर्मकांड कर्मकांड म्हणजे का आता ते सामाजिक भाग आहे त्याच्यामध्ये. व्यक्तिगत पण आहे, पण जास्त करून सामाजिक भाग आहे. की ते तसं केल्याशिवाय आपल्याला समाज चांगलं म्हणणार नाही, किंवा समाजात असल्यासारखं वाटणार नाही. किंवा आपण तसं नाही केलं समाजासारखं, समाज आपल्याला नाकारेल. किंवा आपण नाही केलं नाही तर आपण एकाकी पडू, एकटे पडू, बाजूला पडू, आणि मग आपली बाकीची कामं खोळंबतील. आणि मग समाज आपला रागराग करेल, किंवा इतर लोक आपला रागराग करतील. आणि म्हणून ते करायची इच्छा होते. पण का करतो, असं जर स्वतःला प्रश्न विचारलाच समजा भानावर आल्यावर, तर नाही माहित भाऊ का का करतो. पण बरं वाटतं असं, पण कधी कधी मनोरंजन होतं. कधी कधी फक्त मनोरंजन हेच कारण असतं, बाकीचं काय कारण, मनोरंजन बरं वाटतं चला, है ना. पैसे खर्च करून मनाला शांती देणं आहे. पैसे खर्च करून मनाला शांती देणं, पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खर्च करू शकतात, बाकीचे काय करतील? ज्यांच्याकडे ती पैसा म्हण आहे. आहे ना सर, एक हा. म्हण आहे ना, ऋण काढून दिवाळी साजरी करणं तशी. ऋण काढून सण साजरे करायचे. हा, हा. ऋण काढून सण साजरे करायचे, तसे पण ते पण का करायचं? तर ते समाज काय म्हणाल, लोक काय म्हणतील, "बाई, फार गरिबी आहे, गरिबी आहे यांची, फार दारिद्र्य आहे." आणि आपलं दारिद्र्य दिसू द्यायचं नाही, हम्म, हम्म, चव्हाट्यावर हम्म. आणायचं नाही, लोकांसमोर दिसू द्यायचं नाही, म्हणून बळजबरीनं करण्याची ती गोष्ट आहे, ऋण काढून सण करणे. आता ऋण काढून लोक लग्न करतात, त्याच्यातही तोच मुद्दा आहे परत. हो, हो. ऋण काढून का लोक कर्जबाजारी होऊन ते आयुष्यभर, काही काही लोक फेडतात, काही म्हणजे विशेषतः बाप. हम्म. बापाला ते फेडावं लागतं. तर ते ऋण हम्म. काढून ते लग्न करायचं, एवढं कर्जबाजारी होतात, एवढं कर्ज काय म्हणतात, बोकांडी घेतात. स्वतःच्या मानेवर एवढं कर्ज घेतात डोक्यावरती, का ते कधी कधी आयुष्यभर फेडावं लागतं. फक्त याचं एकच कारण आहे, प्रतिष्ठा, बस सामाजिक बस, दुसरं काही प्रतिष्ठा. नाही सर. अहंकार आहे तो. हम्म. माझी प्रतिष्ठा कमी नाही झाली पाहिजे, तो अहंकार आहे, ती सत्कार दृष्टी आहे. मी मी काही कमी नाही, हे मी काही कमी नाही समाजामध्ये, हे ओढून ताडून दाखवण्याची, सिद्ध करण्याची ती एक काय असते, काहींची केविलवाणी धडपड असते ती. म्हणून गोरगरीब लोक पण ऋण काढून सण करतात, ऋण काढून लग्न काय म्हणतात, काय म्हणतात, उजवतात ते, पार पाडतात ते. अं, म्हणून कधी कधी मुलगी मुलगी घरात असणे हे काहींच्या दृष्टीनं फार मोठं ओझं असतं. दोन कारणानं. मुलीचं लग्न झालं पाहिजे आणि वेळेवर झालं पाहिजे, आणि झालं तर ते थाटामाटात झालं पाहिजे. हे मुलीकडच्यांची पण इच्छा असते, मुलाकडच्यांची पण इच्छा असते. तर हे का पाहिजे असं? प्रतिष्ठा, मी, माझी प्रतिमा, माझं नाव, मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. म्हणून पंक्तीमध्ये काही लोक फिरतात बघा, घरातले लोक किंवा असे ना, घ्या घ्या जरा घ्या घ्या, म्हणजे ते
हे आग्रह का असतो? कधी कधी काही गरज नाही, पण ते घ्या 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 घ्या, वाढा वाढ रे वाढ. तर ते त्याच्यामध्ये कधी कधी तोच भाव असतो. पण हा एक मानवी आणि सामाजिक दुर्गुण आहे. पण मानवीच आहे, मनाशी संबंधित आहे तो हा दुर्गुण. आपल्या मनाशी आणि चित्ताशी, संस्कारांशी संबंधित आहे. सगळे कर्मकांड ही संस्कारजन्यच आहेत. मागून जे संस्कार आलेले आहेत आपल्यावर, मागून म्हणजे आईवडिलांकडून किंवा समाजाकडून, घरातल्या नातेवाईकांकडून, समाजाकडून, किंवा त्याला आता राष्ट्रीय स्वरूप आलेलं आहे. तर हे सगळं, ह्याच्यामध्ये सामाजिक भाग मोठा आहे. परंतु समाज आपल्याला तशी काय प्रत्येक वेळेला सक्ती करत नसतो, हे असंच कर म्हणून. मग कोण करतो? ते आपणच करतो. समाज काय प्रत्येक वेळेला काय, मी घरात काय करतो हे पाहायला काय शेजारचे थोडेच येणार आहेत का, तुम्ही आज काय केलं दिवाळीचं? समाज समाज नाही विचारला येत ना, लोक नाही विचारले येत. म्हणजे आपल्याला वाटतं, म्हणजे आपणच आपलंच मन, आपलं आपण संस्कार. त्यांना सांगायला जातो सर, कारण ते फराळाचं दुसरीकडे द्यायचं असतं, आमच्या हा, घरी तो एक किती भाग आहे, बनवलं तो ते ते दाखवायचं असतं. ते खाण्याचं निमित्त आहे. बरोबर आहे. फराळ देणे, फराळ दिला म्हणजे मिळतो पण, है ना. मग चला, मग फराळाबरोबर फराळ वाढतो. आजकाल डायबिटीजमुळे ते नको बा, नका आणू, मला डायबिटीज आहे घरातच फार पडलंय, तेच खाऊन होत नाही. तर त्याच्यावर आजकाल काय कोणी जास्त फराळ आणून देत नाही. गावाकडे ते द्यायचे, मी पाहायचो, किंवा शहरातही करतात फराळ एकमेकाला, भेट भेट देणे. तर खाण्याचं आणि एन्जॉय करण्याचं एक निमित्त आहे. म्हणजे माणसाला काही ना काही असं करत राहावं असं वाटतं, की मन त्याच्यामध्ये व्यस्त राहील. असं पण एक भाग आहे. तर आपलं जीवन म्हणजे संस्कारांनीच भरलेलं आहे. संस्कार म्हणजे हे आजोबा ह्या घडणाऱ्या गोष्टी, हे तेच तेच परत परत करणं. मग ते नाही केलं तर त्रास होतो, आणि कधी कधी केल्याने त्रास होतो, पण ते करावंच लागतं. नाही केल्याने त्रास का होतो? तर माझ्या मनाला ते पटत नाही, किंवा समाजाची भीती. आणि केल्याने पूर्ण समाधान कुठे मिळतं? व केले म्हणजे आता चला बाबा, आता काय बाकी करायचं राहिलं नाही, असं नाही. केलं तरी पूर्ण समाधान मिळत नाही. तर आपलं मन हे त्याचं कारण आहे. आता हे मन असं जे करायला लावतं, चित्त असं जे करायला लावतं, हे याला काय म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये? ते सन्मार्गावर आहे काय? आता इथून मी पुढच्या गाथेकडे वळणार आहे. याला धरून मी पुढच्या गाथेकडे वळणार आहे. जे आपण हे जे सगळे कर्मकांड करतो, किंवा जे काही रीतिरिवाज पाळतो, सगळे जेवढे आपण आता उदाहरणं पाहिली, दिवाळीच्या निमित्तानं, लग्नाच्या निमित्तानं, अविद्या पच्छया संखारा. हा, तर हे संस्कार जे आहेत, तर हे म्हणजे संस्कारित चित्त. संस्कार म्हणजे काय? संस्काराला धरून कर्म करायला लावणारं चित्त. संस्कारामध्ये चित्तच आहे, कारण संस्कार जे होतात ते मुख्यतः चित्तावर, आणि चित्ताशी मन जोडलेलं आहे म्हणजे विचारावर, चित्ताशी काया जोडलेली आहे म्हणून कायेवर, चित्ताशी वाणी जोडलेली आहे म्हणून वाणीवर. ते सगळं एकच आहे. संस्कार म्हणजे सगळंच, संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. सब्बे संखारा दुःखाती, सब्बे संखारा अनिच्छाती. तर सगळे संस्कार जे, तर संस्कार म्हणजे जीवन आहे. हे जे आपण करतोय, ते जे आपण चर्चा केली, ते सगळं जीवन आहे. आणि ते आपल्या संस्कारावर, किंवा आपल्या सोप्या भाषेत वळणावर, आपल्याला वळण पडलेलं आहे. वळण, संस्कार म्हणजे वळण, वळण म्हणजे वर्तन. वर्तन वर्तन तयार झालेलं आहे. वर्तन संस्कारातून तयार होतं.
संस्कार हे चित्तावर होतात आणि चित्त मनावर म्हणजे विचारांना गती देतं. चित्त हे वाणीला गती देतं. चित्त हे शारीरिक कर्माला गती देतं. म्हणजे एकूण जीवनाला चित्त गती देतं. म्हणून चित्त गती महत्वाची आहे. चित्तच महत्वाचं आहे, कारण तेच चेतवतं. का तर त्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे आणि हे नको आणि ते नको. म्हणजे आता जे आपण पाहिलं ना, दिवाळीच्या निमित्तानं किंवा लग्नाच्या निमित्तानं, सोहळ्याच्या निमित्तानं, उत्सवाच्या निमित्तानं किंवा प्रतिष्ठेच्या निमित्तानं, प्रतिष्ठेसाठी, समाजासाठी किंवा देशासाठी किंवा असं हे जे याच्यासाठी जे आपण जे काही करतो ते हे चित्तामुळेच. ते चित्तच मुख्य आहे आणि ते आपल्याला दिसत नाही. त्याचं भान नाही, कारण चित्तानुसती नाही. चित्ताचं भान नाही. चित्ताची जागृती नाही. जर चित्त असं करायला लावत असेल, हे संस्कार, वळण, दुसरी एक त्याला शब्द आहे हॅबिट, सवय. वळण म्हणजे सवय. तर तसंच करतो आपण. का करतो माहिती नाही, ते तसंच तसंच करतो. शेजारी शेजारी रांगोळी काढली का मग घरातल्या बाईला पण वाटणार नाही आपल्या दारात पाहिजे, नाही तर काय म्हणतील. तर हे वळण, सवय. सवयीनं सण चालतात, सवयीनं उत्सव चालतात. चित्त सगळ्यांचं कॉमन चित्त एकच. सगळ्यांनी ठरवलं किंवा तशी एक प्रथा असेल, रीतिरिवाज असेल, का चला आपल्याला आता गणपतीच बसवायचं, आपण गणपतीच बसवणार सगळे. का बसवतात माहित नाही, बसवतात. बरं वाटतं. तर सण सण समारंभ, रीतिरिवाज, उत्सव ह्या संस्कारित चित्तामुळेच घडतात. परंतु सगळ्यांचं, बहुतेक लोकांचं चित्त हे तशा पद्धतीने संस्कारित झाल्यामुळे ते सगळेजण एकाच वेळेला एकच कृती करतात. त्याला आपण सण उत्सव जे म्हणतो, सगळेजण एकाच वेळेला साजरे करतात. नाही नाही, असं ते आता ठरलेलं आहे. लगेच कॅलेंडर पाहतो आपण, हा कधी आली दिवाळी, कधी आहे दसरा. आता थोडंफार आपलं पण तसंच चाललेलं आहे. बौद्ध समाजात तेच चाललेलं आहे. हे उत्सवासारखेच आपण काय करतो, अं, काय करतो आपण उत्सव. जे जे आपले उत्सव आहेत, आता 14 एप्रिल आपल्यासाठी उत्सवासारखाच दिवस आहे, बाबासाहेबांची जयंती. पण सगळीच विधायक कामं चालतात का त्यावेळेला? खरोखर बाबासाहेबांची आठवण म्हणून आपण 14 एप्रिल साजरी करतो, की चाललंय आजूबाजूला म्हणून आपल्याला पण गेलं पाहिजे, आपल्यालाही केलं पाहिजे. असं काही असतं का खरोखर बाबासाहेबांचं आपण बाबासाहेबांची आठवण काढतो आणि बाबासाहेबांबद्दल त्या दिवशी जरा जास्त वाचन करतो, किंवा काय काय त्यांनी त्यांच्या जन्मामुळं काय झालेलं आहे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं काय डोक्यात येतं का? असं काही नाही डोक्यात येत. 14 एप्रिल सणासारखाच लोक साजरे करतात. मग त्याच्यामध्ये सणामध्ये जे उत्सवाचं स्वरूप असतं तसंच आपलं स्वरूप असतं, नाच गाण्याचं, ढोल ताशे, अगदी डीजे बीजे लावून मग मिरवणूक काढून त्याच्यासाठी मग खंडणी, खंडणी म्हणजे वर्गणी गोळा करून, काही खंडणी पण असते, ती गोळा करून ते हे ऋण काढून सण साजरा करण्यासारखंच नाही का? हं. कधी कधी त्याच्यात आनंद मिळतो, आनंदाचं निमित्त आहे ते. परंतु खरं म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करण्याचा तो दिवस आहे. आता आपल्याला काही त्याच्या निमित्ताची गरज नाही खरं म्हणजे मला तरी काही कधी गरज वाटत नाही बुवा. नेमकं त्याच दिवशी मी अभ्यास करणार आणि त्याच दिवशी मी आठवण काढणार. तसंच बुद्ध जयंतीचं पण झालेलं आहे, किंवा धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो आपण.
दसऱ्याच्या दिवशी किंवा त्याला विजयादशमीच्या दिवशी. मग ते खास त्याच पद्धतीनं ते करणार आणि इतर दिवशी काहीच नाही करणार. धम्म का दिला याचा विचार इतर दिवशी नाही करणार, त्याच दिवशी करणार. मग त्या दिवशी ते अं, सणासारखं ते साजरं करणार. काही इथं विशिष्ट जिथं ते कार्यक्रम चालतात तिथं भेट देणार. काही पुस्तकं, काही लोक पुस्तकं विकत आणतात. खूप आता आपल्या समाजामध्ये तो एक छंदच आहे, पुस्तकं विकत आणायचं. बऱ्याचदा ते उघडली पण जात नाहीत. पुढच्या वर्षी पाहिलं तर नवच्या नवच दिसतं पुस्तक. ते कधी उचकलेलं नसतं, पण आणताना मात्र पैसे असतील तर मग भरपूर घेऊन येतो. आता कधी कधी ते बघा व्हिडिओ दाखवतात 6 डिसेंबरला. आता 6 डिसेंबर काय आहे? आता आजकाल त्याच्यावर फार बंधनं आलेली आहेत. नाहीतर 5, 6, 7 3 दिवस चैत्यभूमीवर, चौपाटीवर आणि त्या शिवाजी पार्कला जी गर्दी जमते, तर ती 6 डिसेंबरच्या निमित्तानं सगळेच श्रद्धेने आलेले असतात असं नाही. काही एन्जॉय करायला पण येतात, 3 3 दिवस येतात. आणि पूर्वी तर फारच त्याचं अगदी सणासारखं 6 डिसेंबरचं स्वरूप सणासारखं असायचं. मी स्वतः म्हणजे डोळ्यानं पण पाहिलेलं. आता काही मुंबईकर आहेत ते तर नेहमीच पाहतात, पण मी डोळ्यानंच पाहिलेलं. एक आजचा फार मोठा गायक, आजचा आणि त्या काळातही तो मोठाच होता काही वर्षांपूर्वी, आजही मोठा आहे तो, त्याचं नाव आहे. तर तो त्याच दिवशी नेमकं 4 5 6च्या दरम्यान मोठी विक्री विक्री व्हावी म्हणून तो खूप गाणी बसून नवीन कॅसेट काढायचा आणि त्या कॅसेट विकायला तो स्वतः बसायचा. असा चैत्यभूमीवर मी पाहिलं, त्याचा स्टॉल असला की उंच खुर्चीवर तो असा बसून समोर अशा कॅसेट वगैरे मांडलेल्या आहेत आणि ते त्यांनीच काढलेला असायच्या. आणि तिथे गर्दी तुटून पडायची. अरे हे मोठे गायक आणि त्यांच्या ह्या कॅसेट. 6 डिसेंबरचा दिवस, तर तो जाहिरातबाजीचा दिवस नाही, तो स्मृती दिन आहे. सती दिन आहे. तो सती म्हणजे स्मृतीचा आहे, आठवण करण्याचा दिवस आहे तो. जसं 14 एप्रिल आठवण करण्याचा दिवस आहे, 6 डिसेंबर पण तो काय आनंदाचा दिवस आहे का? तुम्ही गाण्याचे कॅसेट काढताय आणि तिथे व्यवसाय करता, ते भान नाही, सती नाही. ते आता त्याच्यावर बंदी आली असं, त्याच्यामुळे ते तसं आजकाल दिसत नाही जास्त. तर बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ना उत्सवासारख्याच पाहतो, म्हणजे आपल्या रंजनासाठीच पाहतो जणू काही. आपल्याला त्याच्यात कर्तव्य आठवत नाही त्याच्यात आपल्याला विचार आठवत नाही, त्याच्यात आपल्याला भूतकाळ आठवत नाही. आपण काय होतो, काय झालो, काय करायचे, कशाचंच भान राहत नाही. हे सगळं गाफील चित्त आहे. तर हे सन्मार्गावर नक्कीच नाही. सगळ्यांनाच नाही दोष देत आहेत, काही लोक फार गांभीर्याने हे करतात. पण माझ्यासारख्याला असं वाटतं का हे 14 एप्रिल, 6 डिसेंबर काय, 14 ऑक्टोबर काय, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन काय, किंवा बुद्ध जयंती काय, धम्म जयंती काय, संघ जयंती काय, संघ दिन काय, ते हे सगळं रोज चाललं पाहिजे. नित्य नियमाने रोज रोज चाललं पाहिजे. म्हणजेच आपण रोजच भानावर आलं पाहिजे. रोजच भानावर नाही, आपण प्रत्येक क्षणी भानावर पाहिजे. आपण जर भानावर असू तर आपलं चित्त भानावर राहील, आणि चित्त भानावर असलं तर ते फक्त संस्कारानुसार वागणार नाही. ते फक्त सवय म्हणून नाही वागणार. ते 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 जागृत चित्त हे जागृतपणे विचार पण करायला लावतं. जागृत चिंतन पण सुरू होतं सतीमुळे, जागृतीमुळे. म्हणून चित्त हे सन्मार्गावर पाहिजे. आजची गाथा जी आहे त्या सन्मार्गावर असलेल्या चित्ताला धरून आहे. जर हे चित्त सन्मार्गावर नसेल तर ते घातक आहे.
ते प्रॉब्लेम निर्माण करणार आहे, ते दुःख निर्माण करणार आहे. कारण ते काही करता येते. भानावर नसलेलं चित्त, सतीमध्ये नसलेलं चित्त काही करू शकतं. वाटेल ते, वाटेल ते, त्याला वाटेल ते. आणि वाटेल तिथे जाऊन पडणारे असं एक चित्ताचं हे आहे ना, चित्ताचं यत्थ कामनी पातेनो, जिथं इच्छा आहे तिकडे जाऊन पडणं, तसं करणार. तर ते भानावर नाही. तर हे जे 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 चित्त भानावर नाही ते सन्मार्गावर नाही. जे चित्त सन्मार्गावर नाही ते सत्कर्म करू शकत नाही. म्हणजे सत्कर्म कधी कधी घडून येतात, पण सत्कर्म आपोआप घडून येणं, संस्काराने घडून येणं आणि सत्कर्म जाणीवपूर्वक करणं, भानावर राहून करणं, याच्यात फरक आहे. मग आता आपण ही जी काही समजा उत्सवाची किंवा याची सगळ्याच गोष्टींची जी उदाहरणं आता पाहिली आपण सगळीच, म्हणजे बौद्धांमधली पण इतर समाजातली पण जी उदाहरणं आपण पाहिली, त्याच्यातल्या जी काही लोक कर्मकांड म्हणून करतात ते वाईट नाही, सगळंच वाईट नाही. पण ते जाणीवपूर्वक करत पण नाहीत, जागृतीपूर्वक करत पण नाहीत, ते होत पण नाही जागृतीपूर्वक. करायचं म्हणून करतात, की चला तो दिवस आला म्हणून करायचं, असं आहे ते. परंतु जे चित्त भानावर आहे, सतीमध्ये आहे, त्याला निमित्ताची गरज नाही. कारण सद्विचार, चांगला विचार हा काय वेळ आल्यावर करून त्या दिवशी करू असं नाही. तो सन्मार्गावर स म्हणजे चांगले विचार हे सन्मार्गावर असलेलं चित्त करतं, आणि चित्त हे नेहमी सन्मार्गावर पाहिजे, आणि मग त्याचे चांगले परिणाम होतात. ही गाथा फार इंटरेस्टिंग आहे त्या दृष्टीनं पाहता. ती आपण आता थोडीशी पाहूया, की सन्मार्गावर असलेलं चित्त हे आपल्याकडून चांगलं काम करून घेतं, वाईट मार्गावर असलेलं चित्त हे आपल्याला अडचणीत आणतं. अं, 42वी गाथा आहे धम्मपदातली, आणि चित्तवग्गातली 10वी गाथा आहे. तर ती आपण पाहूया. दिसो दिसं यंतं कैरा वेरी वापन वेरिनो वेरिनं मिच्छापणिहितं चित्तं पापयोनं ततो करे. तर याचा जे तुम्हाला पाठवलेला जो अनुवाद आहे तो, शत्रू शत्रूची किंवा वैरी वैऱ्याची जेवढी हानी करतो, नुकसान करतो, त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा कितीतरी जास्त हानी कुमार्गावर म्हणजे वाईट मार्गावर चालणारं चित्त करतं. आता सन्मार्गावर असलेलं चित्त आणि वाईट मार्गावर कुमार्गावर असलेलं चित्त हा विषय आहे मुख्य. मग त्यांनी तुलना केलेली आहे. फार इंटरेस्टिंग तुलना आहे, कारण तुलना हा एक धम्म समजून घेण्याचा महत्वाचा मार्ग आहे, एक पद्धत आहे तुलना. जसं गाडी ओढणाऱ्याच्या मागे गाडीचं चाक येतं, म्हणजे तुलना केली. ती जशी गाडी, ती जसं ओढणारा तो व्यक्ती असेल, किंवा बैल असेल, कुठला प्राणी असेल, त्याच्या त्याच्या मानेवर ते गाडीचं जू आहे, आणि तो ती गाडी ओढतो, आणि त्याच्या पायाच्या मागे गाडीचं चाक येतं, म्हणजे त्याचे कर्माला त्याचे परिणाम, त्याच्या त्याच्या कर्माला त्याच्या कर्माच्या मागे त्याचे परिणाम गाडीच्या चाकासारखे मागे मागे येतात. याचं कसं तुलना केली तर ते सुंदर पद्धतीनं ते समजावून सांगितलं, की कर्मापासून सावध राहा, आणि कर्म आपण करतो हे पण
आता हे सगळे आपण मगापासून जी चर्चा करतोय हे सगळे कर्म आहेत. ते ह्या कर्माचे परिणाम काय, तर तेही आपण थोडेफार पाहिले. अं, ते जाणीवपूर्वक ते कर्म केले तर त्याचे परिणाम काय होतात, आणि सवय म्हणून नुसते केले तर त्याचे परिणाम काय होतात ते, आणि अजिबातच सत्कर्म झालं नाही तर काय होईल, हा सगळा चिंतनाचा आणि विचारांचा विषय आहे आपल्यासाठी. तर आपण एक एक शब्द पाहूया. दिसो दिसंग यंतंग कैरा. व्याकरणात्मक दृष्ट्या मी उच्चार बरोबर करतोय की नाही मला थोडासा, कारण आता याच्यात याच्यात अनुस्वार द्यायचा राहिला आहे. तुम्हाला जे मी पाठवली गाथा त्याच्यामध्ये यंतंग शब्द आहे, येवर अनुस्वार पाहिजे, तो नाही. म्हणजे आता अशा मिस्टेक अनेक ठिकाणी आहेत. म्हणून आता हे पालीमध्ये आलंय म्हणजे बुद्धवाणीच आहे आणि असं आपल्याला समजायचं काय कारण नाही. कारण ते बुद्धांनी जशा पद्धतीनं सांगितलं असेल, जसं उच्चारलं असेल, तसंच आपल्यापर्यंत येणं शक्य नाही. कारण हे हजारो लोकांच्या हाताखालून आलेलं आहे. धम्मपद 2500 वर्षामध्ये, समजा बुद्धानंतर बुद्धानंतर तर अनेक वर्ष ते त्याला धम्मपद नव्हतंच, वेगळं काहीच नव्हतं, त्याला त्रिपिटकच नव्हतं मुळात. बुद्धांच्या काळात त्रिपिटक हे नंतर 100-200 वर्षानंतर आलेलं आहे लिखित झाल्यावर. तोपर्यंत फक्त मौखिक परंपरेनं गाथा ज्यांच्या पाठ होत्या ते सांगत होते, ज्यांना माहिती होत्या ते सांगत होते. आता ते सांगताना, पाठांतर करताना आणि नंतर सांगताना सांगणाऱ्याच्या किती लक्षात राहिलं, किती शुद्ध गाथा जशी सांगितली तशी लक्षात राहिली, हे पहिल्या पिढीतच झालं नसेल. बुद्ध गेल्यानंतरच्या भिक्षूंच्या पिढ्यांमध्ये किंवा इतर जे काही लोक होते बुद्धांचे अनुयायी, बुद्धांच्या मार्गावर चालणारे, तर त्यांच्या त्यांच्या स्मरणामध्ये त्या गोष्टी किती राहिल्या असतील तर ते 100% तशाच्या तशा राहणं शक्यच नाही. अशक्य गोष्ट आहे. कारण माणसाची मेमरी ही नेहमी आ, काय म्हणतात, विस्मृती प्रधान मेमरी असते. विसरणाऱ्याच गोष्टी जास्त असतात, आणि विसरलेल्या गोष्टी आठवल्या तरी त्याच्यामध्ये काही ना काही ॲडलेस, त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी घालणं आलं, किंवा त्याच्यामध्ये विसरणं म्हणजे गाळणं आलं, म्हणजे नवीन काहीतरी ॲड करायचं किंवा काढायचं, असं ते चालत चालत असं असं होत होतच आपल्यापर्यंत ह्या गाथा आलेल्या आहेत. कारण सगळं सगळं बुद्धाचं साहित्य जे आहे, सगळं बुद्धांची शिकवण जी आहे, ही अशा पद्धतीनं आलेली आहे की जी मध्यस्थी माणसं, आत्तापर्यंत जी हजारो माणसं मध्यस्थी असतील. मग आता हे मध्यस्थी म्हणजे बुद्धाच्या काळात मौखिक परंपरेनं पुढं सांगत चालणारे, तोंडी सांगत चालणारे, हे जास्त लोक होते. मग आता ते ज्याला जसं जमल तसं तो सांगायचा. काही तर खूप आता शिकवण्याच्या भाषेत बोलायला लागला तर काही पण, काय म्हणतात, वाढवून चढवून सांगण्याची पण एक, जर कोणाची सवय असेल तर तो तसं सांगत असेल, की एखादा सांगण्याचा कंटाळा म्हणून शब्द कमी करत असेल, एखाद्याला सांगताच येत नाही, समजत नाही, तर तो कसंही सांगत असेल, आणि अशा पद्धतीनं ती शिकवण पुढे जात असेल. आणि जेव्हा लिपीचा शोध लागला आणि मग ग्रंथ निर्माण झाले, तर ते असं म्हणतात जवळपास 100 वर्षानंतरचा काळ तो सुरू झालेला आहे. म्हणजे 100 वर्षापर्यंत ते तोंडी चालत आलेलं आहे. म्हणून संगीती ज्या भरल्या, त्या संगीती त्या आठवण्यासाठीच भरल्या की बुद्धांची शिकवण काय काय असेल. हे कुठं लिहिलेलं नसल्यामुळं चला मग आठवण करू, आपण आठवण करू, आणि मग संगीती भरवल्या गेल्या. आणि मग संगीतीमध्ये ज्या लोकांना ते माहिती होतं त्या लोकांनी ते तिथं पठण केलेलं आहे. आता पहिल्या संगीतीमध्ये बुद्धानंतर ती परिस्थितीच अशी निर्माण झाली की बुद्धाचे विरोधक लगेचच सक्रिय झाले. बुद्ध गेल्या गेल्या सक्रिय झाले. म्हणून असं म्हणतात की बुद्ध गेल्यानंतर एक सुभद्र नावाचा एक भिक्षू होता. तर तोच
असं तो त्यानं सुरुवात केली खरं म्हणजे. तो असं म्हटला की बरं झालं शास्ता गेले. शास्ता म्हणजे बुद्ध, ज्यांचं शासन होतं, ते शास्ता गेले किंवा शास्ता गेला, हे फार चांगलं झालं. कारण हे करा न ते करू नका, न असं वागा न तसं वागू नका. हे सत्कर्म, कारण त्याचं चित्त वाईट मार्गावर असेल, त्याला सत्कर्म करायला लावणार, सांगणार असं कुणी, ती त्याला जड जाणार नक्कीच. त्याला ते जास्त जड गेलं, कारण तो जास्त कुमार्गावर असणार आहे त्याचं चित्त. मग तो म्हणाला बरं झालं म्हणजे केले ते. ते हे इतरांनी ऐकलं, इतर भिक्षूंनी ऐकलं ते. आणि त्यांना लगेच तातडीची अशी गरज निर्माण झाली की असे जर जास्त लोक निर्माण झाले, की बुद्धाच्या जाण्यामुळे ज्यांना आनंद झालेला आहे, असे जर, किंवा गेल्यानंतर लोकांना त्यांचं महत्त्व जर कमी वाटायला लागलं आणि धम्माचं महत्त्व कमी वाटायला लागलं, तर मग ही फार मोठी हानी होऊ शकते. म्हणून लगेच त्यांनी संगीती भरवली. आणि मग संगीतीमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये बुद्धांची जी शिकवण आहे, ही बुद्धांची शिकवण बुद्धांच्या जास्त जास्त वर्ष, अधिक वर्ष जवळून जवळून संपर्कात असणारे, म्हणजे त्यांचा चुलत भाऊच होता तो आनंद. तर भिक्षू आनंदांनी लगेच बुद्धांची शिकवण सांगितली तिथं पहिल्या संगीतीमध्ये. त्याच्यात हे काही गोष्टी आहेत, त्या त्या काय म्हणतात की आनंदाला प्राप्ती झालेली नव्हती, आणि मग ते स्वतः सांगण्याचा अधिकारी नाही. त्याला तो अधिकार नाही, कारण त्याला बुद्धत्व प्राप्त झालं नाही, तो अर्हत झाला नाही, असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मला ती गोष्ट पटत नाही. मला स्वतःला ती गोष्ट पटत नाही. का पटत नाही? कदाचित लिहिणाऱ्याला हे सांगायचं असेल का 25 वर्ष, 25 वर्ष नाही, जवळपास 30-40 वर्ष बुद्धांच्या संपर्कात राहिलेला आनंद, त्यालाच प्राप्ती झाली नाही, तर बुद्धांच्या शिकवणीचं महत्त्व कमी करण्यासाठी पण ती गोष्ट ग्रंथात नोंदवली गेली असेल. काही ते काय म्हणतात, ते सोडून द्यायचं. ते काय म्हणतात ना, पिलू सोडून देणं, काहीतरी सोडून द्यायचं, एक असा विचार लोकांना विचार करायला किंवा शंका निर्माण करायला कारण निर्माण करून द्यायचं. मग हे एक कारण की अरे आनंदाला अजून प्राप्ती झाली नाही, मग तो कसं काय बुद्धांची सुत्त सांगू शकतो आम्हाला? आम्ही तर अर्हत आहोत, आम्हाला तो कसं काय सांगू शकतो? तर मग असं त्याच्यात हे पुन्हा असं जोडलेलं आहे का, हा जा एक रात्रभर ध्यान कर, आणि मग प्राप्ती झाल्यावर मग ये सुत्त सांगायला. मग तो रात्रभर बसला म्हणे, मग त्याला प्राप्ती झाली. तर असं कसं शक्य आहे? ते कदाचित विरोधकांना किंवा तसं ग्रंथामध्ये नमूद करणाऱ्याला हे सांगायचं असेल की बघा, बुद्धांच्या संपर्कात इतके वर्ष राहिला तरी त्याला प्राप्ती झाली नाही, म्हणजे शंका निर्माण करून दिली लोकांच्या मनामध्ये. तर तसं नाही. असो, तो मुद्दा वेगळा आहे. तर आनंदानं सुत्त सांगितले. सुत्त म्हणजे सूत्र सांगितले. सूत्र म्हणजे जसं बुद्धांची शिकवणी सूत्र म्हणजे आपण ज्याला फॉर्म्युला म्हणतो, फॉर्म्युला. एका ज्याला सूत्र म्हणजे धागा, जो एक मूळ धागा किंवा मूळ सूत्र ज्याला कळतं त्याला सगळं कळतं, त्याला बाकी सगळं कळतं. आता हे सूत्रच आहेत. ह्या गाथा म्हणजे एक एक सूत्र आहे. किंवा त्यांचे सूत्र म्हणून सूत्र सूत्र आले, ते सूत्र आहे. एक एक विशिष्ट तत्व त्याच्यामध्ये सांगितलं. सूत्र म्हणजे तत्वच आहे. ते असं मग त्यांनी ते अं, सुत्तपेटक सांगितलं, आणि उपालीनं विनय म्हणजे भिक्षूंचे नियम सांगितले असं म्हणतात. आणि अभिधम्म हा बुद्धांच्या काळात किंवा त्याच्यानंतर लगेच निर्माण झाला नाही. अभिधम्म फार नंतर निर्माण झालेला आहे. सुत्त आणि विनय, धम्म आणि विनय. सुत्त म्हणजे धम्म आणि विनय म्हणजे नियम, भिक्षूंचे नियम. हे दोनच गोष्टीचा सुरुवातीला होत्या. बुद्धांच्या काळात हे सुत्त होतं, म्हणजे धम्म होता, आणि कसं वागावं ह्याचे नियम होते. तेच पुढे बरेच दिवस चालले. आणि काही हुशार लोकांना असं वाटलं का ते यातलं तत्व 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 तो सार बाजूला काढावा,
तो त्यांनी बाजूला काढला, मग त्याच्यातून अभिधम्म तयार झाला. कारण अभिधम्म म्हणजे ॲडव्हान्स, प्रगत धम्म, म्हणजे तो तत्व विश्लेषण त्यांनी बाजूला काढलं आणि तत्व तत्व बाजूला त्याचं हे केलं. असं काही विद्वानांनी ते केलं आणि त्याच्यातून तो अभिधम्म तयार झाला. तर आता त्याच्यावर एक ती गोष्ट पण तयार झाली. अभिधम्म बुद्धांनी सांगितला आणि मातेला सांगितला आणि तुषित देवलोकांमध्ये सांगितला वगैरे वगैरे. आता हे जे काय आहे तो वेगळा मुद्दा आहे. आपला मुद्दा हा पण होता की अनुस्वारावरून हा मुद्दा निघाला. एका अनुस्वारावरून आपल्याला हा मुद्दा निघालेला आहे. यंतं कैरा दिसो दिसं यंतं कैरा वेरी वापन वेरिनो. आता काही ठिकाणी वेरिनो पण आहे, वेरिनंग किंवा वैर्यानी. तर त्या येवर अनुस्वार नाही. का अनुस्वार नाही? तर टाईप करणाऱ्यांनी तसं केलंय. म्हणजे आपण जे म्हणतो ना, हजारो लोक मध्ये आहेत, तसं आता एक टाईप करणारा अनुस्वार विसरलेला, अनुस्वार द्यायचा राहिला आणि ते तसंच प्रिंटिंग पण झालंय. म्हणजे टाईप करणाऱ्याची चूक, प्रिंटिंग करणाऱ्याची काही चूक नाही, कारण तो काय ते पाहणार नाही. पण टाईप करणाऱ्याची चूक, दुसरी चूक जी आहे त्याच्या आधीची, ते म्हणजे टाईप केलेलं तपासलं जातं. प्रूफ रीडर म्हणतात त्याला. तर ते प्रूफ रिडिंग व्यवस्थित झालं नाही, त्यांची चूक. किंवा ज्यांनी लिहून दिलेलं आहे हस्तलिखित, त्यांचाच अनुस्वार राहिला असेल. मग प्रूफ रिडिंग करणाऱ्याने, तपासणाऱ्याने ते पाहिलं, हा इकडे अनुस्वार नाही आणि त्यामुळे इकडे अनुस्वार नाही, मग ते बरोबरच आहे. म्हणजे त्याची चूक, लिहिणाऱ्याची चूक, सांगणाऱ्याची चूक. 2500 वर्षामध्ये काय झालं असेल? असे अनेक शब्द जर आपण घेतले, अनेक गाथा घेतल्या, अनेक सूत्र जर आपण पाहिली, तर शुद्ध स्वरूपामध्ये येणं शक्यच नाही. बुद्ध धम्म शुद्ध स्वरूपात पुढं आला, अशक्य आहे, ते इम्पॉसिबल आहे. कारण सांगणारे इतर लोक आहेत ना, पुढं नेणारे इतर लोक आहेत. आणि त्यांनी कसं सांगितलं, कसं पुढं नेलं, आणि नंतर मग पुस्तकं तयार करताना मग ते कसं लिहिलं गेलं, कसं टाईप केलं गेलं, आणि कसं मग छापण्याचा तो काय, तो तांत्रिक मुद्दा आहे, तो तो वेगळा आहे. पण हे अगदी शुद्ध स्वरूपात सगळं, म्हणजे काही लोक म्हणतात ना, बुद्धवाणी म्हणजे पाली भाषा. नाही, बुद्धवाणी ह्याच्यात असेल, आहे, नाही असं नाही. पण शुद्ध स्वरूपात जसं बुद्धांनी सांगितलं तसं असं येणं शक्यच नाही. आता कधी कधी वाटतं हे म्हणजे गाथाच्या रूपात कसं काय धम्म सांगतील. तर गाथा लिहिणार, जसं आता बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांवर गाणी लिहिणारे खूप लोक निर्माण झाले, त्यांच्या हयातीतच निर्माण झाले. जसं आता कर्डकांसारखे लोक. त्याचं एक वामनदादांच्या आधी एक भीमराव कर्डक म्हणून पण होते. तर भीमराव कर्डकांचं पण त्यांच्या गाण्याची अ, स्तुती बाबासाहेबांनी केलेली आहे. किंवा राजानंद गडपायलेंच्या, त्यांचं गाणं ऐकून बाबासाहेबांनी त्यांना काही 2 ओळी लिहून दिलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकात त्या असायच्या. राजानंद गडपायले, भीमराव कर्डक, आणखीन असतील बरेच लोक. तर बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांचं गुणवर्णन करणारे, किंवा बाबासाहेबांची शिकवण त्यांच्या शब्दात इतरांना सांगणारे, असे खूप लोक, असे खूप कवी निर्माण झाले, गायक निर्माण झाले. तो एक आपला वारसाच आहे. परंतु सगळ्या शिकवणी ज्या आहेत, शब्दबद्ध केलेल्या आहेत, ते अगदी बाबासाहेबांचे शब्द असतील आणि तसेच असतील असं नाही. त्याच्यामध्ये हा फेरफार हा होणारच. तसं आता हे एका अनुस्वारावरून ही सगळी, म्हणजे हा आपला नेहमीचा विषय आहे. काही लोकांना माहिती आहे की आपण अं, अशा पद्धतीनं आपण बुद्धांच्या शिकवणीकडे पाहिलं पाहिजे. आता हा हा बाबासाहेबांचाच आदेश आहे, हे पण आपण लक्षात घेऊ. बाबासाहेबांनी पण बुद्धाने त्यांच्या धम्मच्या प्रस्तावनेमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र
ही निकायांनी गोंधळात टाकणारी बनवलेली आहे. गोंधळात पडतो माणूस. निकाय म्हणजे सुत्तपेटक, जे आनंदाने सांगितलं आपण म्हणतो. त्याचे मग पाच भाग झाले, पाच निकाय झाले, पाच त्याचे विभाग झाले, उपविभाग. पाच निकाय म्हणजे ज्याला आपण दीर्घ मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत आणि त्या 15 ग्रंथातला एक ग्रंथ हा धम्मपद आहे. हे जे काही निकाय आहेत, ह्या निकायांमध्ये जे काही आलेलं आहे त्याच्यातच बुद्ध शिकवण सगळी सामावलेली आहे. तर ते निकायांमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, तर बाबासाहेब म्हणतात की त्या निकायांमुळेच बुद्धांची शिकवण कधी कधी नीट समजत नाही, ती गोंधळात टाकणारी बनलेली आहे. आणि त्यांचं चरित्र पण, सिद्धार्थ गौतम बुद्धांचं चरित्र पण त्या निकायांमुळे, पझल असा शब्द वापरला त्यांनी मूळ इंग्रजीमध्ये. इफ नॉट बॅफलिंग असे पण म्हटलं, म्हणजे ते समजत नाही असं नाही, त्याच्यातून काही कळत नाही, समजत नाही असं नाही, परंतु शिकवण मात्र गोंधळात टाकणारी बनलेली आहे. तर ते साहजिक आहे, ते होणारच आहे. आणि बाबासाहेब म्हणतात हे सगळं तपासून घेतलं पाहिजे आणि मूळ बुद्ध शोधले पाहिजेत. म्हणजे मी मी माझ्या शब्दात म्हणतो की हे सगळं रेक्टिफिकेशन, हे सगळं, हे दुरुस्त्या सगळ्या करत करत अभ्यास केला पाहिजे. चुकीचा त्याच्यात लिहिलं मग ते बरोबरच आहे, मग तसंच वाचा. नाही, आता मी सुद्धा वाचताना, पहिल्यांदा वाचताना यतंग असंच वाचलं, पण ते तसं नाही, यंग तंग, जे थोडी पाली माहिती असल्यामुळं. चला, गाथेकडे आपण येऊया आणि थोडक्यात आज पुढचं आपण आटोपून घेऊया. दिसो दिसंग यंग कैरा वेरी वापन वेरीनो. दिसो म्हणजे द्वेष करणारा, दिसंग, दिसो दिसंग, दोन्ही ते द्वेष आहेत. द्वेष करणारे दोन, द्वेष, हाही द्वेष करणारा आणि तोही द्वेष करणारा म्हणजे शत्रू. म्हणून त्यांनी त्याचा अ, अर्थ असा लावलाय का शत्रू शत्रूची, म्हणजे जे द्वेष करणारे जे दोन आहेत ते एकमेकांचे शत्रू आहेत, एकमेकांचा द्वेष करणारे आणि पुढं एकमेकांचे वैरी असलेले, त्या द्वेषामुळे वैरी होतात. म्हणून ही पायरी आणि त्याच्या पुढची पायरी. तर इथं असं म्हटलेलं आहे की शत्रू शत्रूची जेवढी यंतंग, कैरा म्हणजे करणे, शत्रू शत्रूसाठी जे काही करतो, म्हणजे शत्रू शत्रूशी जसं वागतो, म्हणजे शत्रू वैरी वैऱ्याशी जसं शत्रू शत्रू शत्रूशी जसं वागतो, वैरी वैऱ्याशी जसं वागतो, आणि ते जेवढं एकमेकांचं नुकसान करणार नाहीत. आता यांनी तसा अर्थ लावलाय, आपण तशा अर्थानं पाहत, ते जेवढं एकमेकांचं नुकसान करणार नाहीत, तेवढं हे वाईट मार्गावर असणारं चित्त त्या व्यक्तीचं नुकसान करतं, ज्याचं ते चित्त आहे. कुमार्गावर असलेलं चित्त, वाईट मार्गावर असलेलं चित्त. आणि आता आपण ती सगळी चर्चा केली मगापासून, आपण ह्या मुद्द्याला धरूनच ती चर्चा केली, त्या तो मुद्दा डोक्यात होता. शत्रू शत्रूची जेवढी हानी करत नाही किंवा वैरी वैऱ्याची जेवढी हानी करत नाही, त्यापेक्षा जास्त हानी वाईट मार्गावर असलेलं चित्त करतं, असा या गाथेचा यांनी अर्थ केलेला आहे. आता तसाच अर्थ लागतो का तो, तसं त्यांनी कम्पेअर करून त्याच्यापेक्षा हे जास्त घातक असं, नुकसान करणार असं त्यांनी ओढून ताडून अर्थ काढलाय का, निघतोय का तसं, ते थोडंसं पाहावं लागेल. की दिसो दिसंग यंतंग कैरा वेरी वापन वेरीनो वेरीनंग. शत्रू शत्रूची म्हणजे द्वेष करणारे दोघ जण, द्वेष्टे, दोघही द्वेष्टे आहेत, द्वेष करणारे आहेत, दोन द्वेष्टे. दिसो दिसंग, द्वेष करणारा, द्वेष करणाऱ्याची, दुसऱ्या द्वेष करणाऱ्याची जेवढी हानी करत नाही, वैरभाव ठेवणारा, मनात वैरभाव ठेवणारा दुसऱ्या वैरभाव ठेवणाऱ्याची
म्हणजे दोन वैरी, दोन शत्रू जेवढे एकमेकांची हानी करतात, नुकसान करतात, आता त्यापेक्षा जास्त असा शब्द याच्यात आलाय का नाही मला दिसत नाही, परंतु तशीच हानी वाईट मार्गावर असलेलं चित्त करतं, ज्याचं ज्याचं ते चित्त आहे, कारण ते चित्त त्याला कर्म करायला भाग पाडतं. परत आपण मगाशी पाहिलं, जसं चित्त आहे, जसं संस्कार आहेत, तशीच वाणी आहेत, तसंच कर्म आहे, कृत्य आहे, शारीरिक कृत्य. मुख्य चित्त आहे आणि विचार, हे दोन कार्य आहेत. चित्त म्हणजे भावना आहेत, भावना म्हणजे इच्छा आहेत, तृष्णा आहेत, लोभ आहे, द्वेष आहे, हे पाहिजे नको, हे जे अजागृत चित्तामध्ये, सती नसलेल्या, भान नसलेल्या चित्तामध्ये ज्या या प्रेरणा निर्माण होतात, याला प्रेरणा भावना म्हणण्यापेक्षा अंतरप्रेरणा आहेत. कारण लोभ मुद्दाम आपण करत नाही, द्वेष मुद्दाम आपण करत नाही, ते इन्स्टिंक्ट, ती जी मूळ प्रेरणा जी आहे ना, ती जन्माबरोबरच आलेली आहे, त्याचं बीज रूपात. म्हणून लहान बाळाला पण राग येतो. लहान लहान बाळाला पण नेहमी काही ना काही पाहिजे असतात, भले ती खेळणे असो किंवा खाण्याचे पदार्थ असो, काही असो, किंवा आई पाहिजे किंवा वडील पाहिजे, काहीतरी पाहिजे त्याला. तर ते पाहिजे जे असतं ते त्या लहान बाळाच्या चित्तातच ते आलेलं आहे. आणि मोठ्या माणसात ते ते वाढत जातं नंतर, कारण ते विषय वाढत जातात, म्हणून चित्ताचं काम वाढत जातं. म्हणून माणूस जसा वयाबरोबर वाढतो तसं त्याचं ते चित्त पण जास्त लोभी 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 बनत जातं. आणि त्याच्यात जर द्वेष असेल तर अधिक द्वेष 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 तो वाढत जातो, आणि त्याप्रमाणे ते कृत्य घडतं. म्हणून लहान बाळाला राग येतो तर ते रडतं किंवा आदळापट करतं. मोठ्या माणसाला राग आला तर तो बोलणार, अद्वा तद्वा बोलणार, शिवीगाळ करणार, आक्रमक होणार, धावून जाणार, मारहाण करणार. जर जास्त चित्त द्वेषानं भरलेलं असेल तर तो खूनही करणार. म्हणजे कसं आहे, तर ही ही जी अंतरप्रेरणा आहे चित्तामध्ये जी आलेली, तर ती ती ते चित्त जसं असेल तशीच कृती घडते आणि तसे परिणाम घडतात. तर मिच्छा पणिहितं चित्तं. तर पणिहितं म्हणजे प्रणिहित म्हणजे धारण केलेलं आहे, म्हणजे मिथ्या दृष्टी, मिथ्या चुकीच्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी धारण केलेलं चित्त, म्हणजे त्यांनी म्हटलंय कुमार्गावर असलेलं चित्त. त्या माणसाचं म्हणजे त्याला पापी म्हटलेलं आहे, म्हणजे पाप करणारा, वाईट कर्म करणारा. त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं चित्त जर चुकीच्या गोष्टी धारण केलेल्या असेल, चुकीच्या गोष्टींवर त्याचं ध्यान असेल, ध्यान धारणा, तर कारण ध्यान हे धरतं, त्याचं लक्ष त्याच्यावर आहे, वाईट गोष्टींवर आहे, त्याचं चित्ताचं, त्याचं नाही. त्याच्या चित्ताचं लक्ष जर चुकीच्या गोष्टींवर असेल, वाईट गोष्टींवर असेल, तर मग त्याचं वर्तन वाईटच होणार. ते जर वाईट मार्गावर नसेल, सन्मार्गावर असेल, म्हणजे चित्त शुद्धी झालेली असेल, जी सतीमुळे होते, चित्तानुसतीमुळे चित्ताचं भान आलं, चित्त जर जागृतीच्या प्रकाशात असेल तर ते वाईट कर्म करू शकत नाही. हा एक निसर्गाचा नियम आहे तो, नैसर्गिकपणे तसं ते. म्हणून सती सती जसं चित्त आपण आणत नाही तशी सती पण आपण नाही आणत. ते एक संस्कारित अस्तित्व आहे, ते असंच आहे ते. कारण निसर्गाला दुःख, निसर्ग, आता निसर्ग असं तो शब्दही मला तसा पूर्ण योग्य वाटत नाही. पण जसं चित्त आलेलं आहे, जसं चित्त बीज रूपात आलेलं आहे, तर बीजच वाढतं आणि त्याचा वृक्ष होतो, असं आपण याच्यात पण पाहतो ना. तसं जसं बीज आलेलं आहे, वळण जसं पडलेलं आहे, मग ते वळण म्हणजे कोणी एका व्यक्तीमुळे, फक्त आई वडिलांमुळेच नाही, तर स्वतः पण, किंवा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी त्याच्या कार्यकारण भाव आहेत.
तर त्या सगळ्यामुळे त्याचं जे चित्त बनलेलं आहे, मूळ चित्त ज्याला आता मूळ किंवा संस्कारित चित्त जसं बनलेलं आहे तसंच ते ते बाळ किंवा तो त्याच्यातून वाढ झालेला मुलगा किंवा तरुण किंवा त्याच्यातून पुढे झालेला म्हातारा, हे सगळं, हे सगळ्या स्टेपमधून ते चित्त पण त्या पद्धतीनं वाढत जाते. ते अं, तसे त्याचं ते मूळ प्रेरणा जसं त्याच्यात ते बीज आहे त्याप्रमाणे ते करतं ते. परंतु चित्त जे मूळ स्वरूपात येतं ते अविद्येमुळे येते असं म्हटलेलं आहे. म्हणून अविद्या पश्चय संखारा, संस्कार अज्ञानातून येतात. म्हणजे आपण मुद्दाम आणत नाही. बाळाला राग येतो ते काय, ते मुद्दाम राग यायचा म्हणून ते राग 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 करत नाही, किंवा रडायचं म्हणून रडत नाही. ते त्याला ते चित्त रडायलाच लावतं, कारण त्या चित्तात इच्छा आहे म्हणून त्याला पाहिजे पाहिजे पाहिजे, हे नको. मग माझी खेळणी घेतली मग त्याला राग येतो, मग ते ओरडतं, आदळआपट करतं. चित्तच तसं आहे, आणि ते मुद्दाम नाही करत, संस्कार करतात. आणि संस्कार हे अज्ञानातून अविद्येतून म्हणजे भान नसताना आलेले आहेत, सती नसताना ते आलेले आहेत. आणि पुढं जितकं माणूस बेभान जगतो, म्हणजे भान, जेवढं भान नसतं म्हणजे अनुपस्थित असतं तिथं भान नाही. कारण ही वाढ होते चित्तामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये, शरीरामध्ये, सगळी वाढ होते. जे आपण ज्याला वय झालं म्हणतो ना, वय होतं, वाढ होते. त्याच्याबरोबर ते चित्त पण, त्याच्यात पण वाढ होते, विचारात पण वाढ होते. पण या सगळ्याचं जर भान नसेल, सती नसेल, म्हणजे काया वेदना म्हणजे जाणीवा, म्हणजे फिलिंग, जाणीवा, चित्त आणि विचार प्रक्रिया याचं जर भान नसेल, म्हणजे जीवनाचं भान नसेल, तर जे मागून आलेलं आहे तेच पुढं जाते. म्हणजे आता आपण जी सुरुवात केली, उत्सव सण समारंभ हे का चालतात, हे तसंच का चालतं, तर ते मागून आलेलं म्हणजे तिकडून संस्कार आपल्यावर झाले आणि आपण तसं वर्तन करतो, म्हणून ते मागून आलेलं पुढं चालतं. म्हणून भवचक्र म्हटलंय त्याला. चक्र आहे ते. चक्र हे गती घेतं, पुढं जातं. तसे अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन स्पर्श वेदना तृष्णा उपादान भवजन्म जरा जाती मरण, हे चक्र आहे, भवचक्र आहे. ह्याचं जर भान आलं तर ते धम्मचक्र बनतं, आणि धम्मचक्र हे भवचक्राला थांबवतं. कारण धम्म हा सतीमुळे दिसतो. धम्मानुसती म्हणजे विचारांची स्मृती, विचारांचं भान. आणि विचारांचं भान हे चित्ताच्या भानाबरोबरच येतं, कारण ते त्याच्याशीच कनेक्टेड आहे. ते सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. काया वेदना चित्त मनोधम्म हे वेगवेगळे नाहीत, एकातच आहेत. काय म्हणतात, एकच युनिट आहे, एकत्र आहेत सगळे. ते एकत्र आहेत, वेगवेगळे नाहीत. ते समजून सांगण्यासाठी वेगळे केलेत. किंवा आपण आता पाहतो की आपला श्वास आणि काया पण वेगळी नाही, कायेतच श्वास चालतो. शरीरामध्येच आतमध्ये आतून श्वास आत घेतला जातो, म्हणजे काया आणि श्वास वेगळा नाही. किंवा कायेतल्या शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, हृदयाचं काम आहे, पचनक्रियेचं काम आहे, किंवा मेंदूचं काम आहे, किंवा आणखीन ज्या ज्या ग्रंथी आहेत, आपली जी हाडामासाची जी यंत्रणा आहे, अस्थि संस्था आहे, मज्जासंस्था, हे सगळं जे आहे ते शरीरातच आहे. तसं हे श्वास त्याच्यातच आहे, त्याचाच भाग आहे तो. श्वास हा शरीरापासून वेगळा नाही, कायेपासून वेगळा नाही. म्हणून कायेच्या संपर्कात येण्यासाठी दुसरं कोणतं सोपं सरळ माध्यम नाही, मार्ग नाही. म्हणून बुद्धांनी आन आणि अपानचा आधार घेऊन कायेत उतरायला सांगितलंय, कारण ते कायेत उतरण्यासाठीच आनापानसती आहे. असं आनापानसती सुद्धा आपल्याला
सांगतो. त्याच्यात ते स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्याच्यातून इतर ज्या काही साधना निर्माण झाल्या त्या ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी ते निर्माण केलेले आहेत आणि ते आपण फॉलो करतो. का ते आपल्याला आपलं भान नसल्यामुळे आपण हे विचार करत नाही किंवा असं सांगितलं हे खरंच ह्याच्यातून काही सापडेल का, हे कधीतरी पुढे लक्षात यायला पाहिजे आपल्या. कारण आपला प्रश्न सोडवणं, जीवनाचा प्रश्न सोडवणं, यातना कमी करणं, दुःख कमी करणं हा आपला मुख्य मुख्य उद्देश आहे, हेतू आहे. त्याच्यासाठी सगळं चाललंय हे. ते जर काम होत नसेल तर मग आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तर चित्त हा सेंट्रल पॉइंट आहे आणि चित्ताचं भान, सती हा त्याहून मुख्य मुद्दा आहे. पण चित्त ज्या कायेमध्ये आहे तो आणखीन आतला मुद्दा आहे. म्हणून कायेत उतरायला पाहिजे हा आपोआपच तो अ, परिणाम येतो की चित्तापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी कायेमध्ये येता आलं पाहिजे. आणि कायेमध्ये उतरायचं असेल तर एक तर डायरेक्ट आपण उतरू शकतो, पण ते ते जरा अवघड असल्यामुळे ही काया, हे शरीर जे नैसर्गिकपणे आन करतं आतून आत. जसं आता मला ज्या पद्धतीनं योग्य वाटतं ते मी तुम्हाला सांगतो किंवा तेच मी करतो, तेच मी सांगतो तुम्हाला. ते योग्य वाटतं की वाटत नाही, त्याचा परिणाम साधतो की साधत नाही, हे ज्याने त्याने बघायचंय. की ही काया, हे शरीर आतमध्ये, जे आता आतमध्ये म्हणजे किती आतमध्ये, तर ती आनापानची हालचाल जिथं चाललेली आहे. आता ही आनापानची हालचाल नाही, फक्त श्वासाची, म्हणजे श्वास हे फक्त छातीच्या पिंजऱ्यातल्या फुफ्फुसांशी संबंधित तो विषय आहे फक्त. परंतु तो श्वास जो आहे तो जो होतो, घडतो, ती जी क्रिया चालते ती खालच्या छातीच्या खाली, म्हणजे छातीच्या पिंजऱ्याच्या खाली श्वासपटल नावाचा जो पडदा आहे, त्याला पडदा म्हणतात. श्वासपटल, पटल म्हणजे पडदा. श्वास त्याच्या आकुंचन प्रसरणामुळे तो आकुंचन पावला की त्या छातीमध्ये पोकळी निर्माण होते आपोआप. आणि पोकळी निर्माण झाली की आपोआप श्वास आत येतो. श्वास बाहेरून आत येत नाही, आतमध्ये पोकळी निर्माण होते, म्हणून पोकळी भरून काढण्यासाठी ते आन होतं. आणि श्वासपटलाचं प्रसारण पावलं म्हणजे मूळ याच्यावर आला, तो मूळ पदावर, मूळ अवस्थेत आला की ती हवा आतून दाबली जाते. छातीचा पिंजरा, श्वासपटल इथं असा आकुंचन किंवा प्रसारण जे आहे ते मूळ पदावर येतो आणि मग ते दाबले गेल्यामुळं हवा बाहेर फेकली जाते. आता हे सगळं काय आपण आपण म्हणतो तसं नाही घडतं, ते ॲक्च्युली हे मेंदूचं काम आहे. मेंदूतून पाठीमागून जे मज्जारज्जून, त्याच्यातून ज्या काही पाठीच्या कण्यातून ज्या नसा आपल्या सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत, त्या हे काम करतात. त्याच्याप्रमाणे सगळं चाललंय. आपण म्हणतो तसं नाही चाललं. हे फक्त समजावून सांगण्यासाठी आपण बोलतोय, पण प्रत्यक्षात तसं नाही चाललं. प्रत्यक्षात ते जे मज्जासंस्था जी सगळ्याच इंद्रियांना ऍक्टिव्ह करते, सक्रिय करते, म्हणजे पोटालाही सक्रिय सक्रिय करते, श्वासपटलाला सक्रिय करते, पोटाच्या खाली, जे नाभीच्या खालीपर्यंत जी अशी पोकळी निर्माण होते आणि त्या श्वासपटलाची जी हालचाल होते त्याच्यामुळे जी पोकळी निर्माण होते छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये, त्या पोकळीमुळे आन होतं. पोकळी कमी झाली की अपान होतं. असं ते आतमध्ये आन आणि अपान चालू आहे, त्याची सती, त्याचं भान, म्हणजे त्या हालचालींचं भान. आणि मग ते पाहता पाहता हे सगळं जर कायेतच चाललंय तर आपोआपच कायानं सती येणार त्याच्यातून. ते काय मुद्दाम विचार करायची गरज नाही की मी आता श्वासानंतर कायेमध्ये उतरणार आहे. ते नॅचरल आहे, तिथंच आहे ते. जे तिथंच आहे ते तिथंच दिसणार आहे. ते काय मुद्दाम करायची गोष्ट नाही.
आणि श्वास मुद्दाम करायची गोष्ट नाही. म्हणजे मुद्दाम घ्यायचा आणि मुद्दाम सोडायचा आणि मग त्याला इथं पहा आणि तिथं पहा, काहीच गरज नाही. कारण इथं पाहणं आणि तिथं पाहणं हे ध्यान आहे. आणि भान जे आहे, जे जे घडतं, जसं घडतं, जसं चाललंय त्याचं भान. सती म्हणजे काहीतरी करणं नाही. सती म्हणजे जे चाललंय त्याचं भान, जे आहे त्याचं भान. म्हणून त्याला यथाभूत ज्ञान दर्शन. दर्शन म्हणजे पाहणे. यथाभूत म्हणजे जसं घडतंय तसं त्याचं भान ठेवून त्याचं ज्ञान होणं, त्याला यथाभूत ज्ञानदर्शन असं म्हटलेलं आहे. इथं आपण करत काहीच नाही. म्हणून आता आपण पाहतो की जसे आपले सत्र चालले तिथं आपण प्रॅक्टिकल भाग पण पाहतो, पण मी कोणालाही असं सांगत नाही असं बसा आणि तसं बसा आणि मग डोळे बंद करा आणि मग हे असा श्वास पहा आणि तसा पहा. इन्स्ट्रक्शनवर, सूचनांवर प्रॅक्टिस नाही चालत ही. हाच बुद्धांचा वेगळा शोध आहे. सूचनांवर बुद्धांनी त्याच्या आधी त्यांनी, सिद्धार्थ गौतमांनी ज्या ध्यान साधना केल्या त्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून केल्या, हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे अनेक प्रकारचे ध्यान त्यांना 7 वर्षामध्ये अनेक प्रकार करून पाहिले. आणि त्यांना ती संधी पण मिळाली, कारण ते स्वतः एक राजपुत्र असल्यामुळे त्यांना एक नाव होतं. नाव असल्यामुळे प्रसिद्धी होती. प्रसिद्धी असल्यामुळे प्रसिद्ध ध्यानी गुरु पण त्यांना शिकवायला ते तयार होत असतील. का कोणीतरी राजपुत्र शिकतोय हे, आणि राजपुत्र शिकतोय म्हटल्यानंतर एक मोठा व्यक्ती शिकतोय, तर बाकीचे लोक आपोआपच ते शिकवायला पुढे येत असतील. असे असेल की स्वतः सिद्धार्थ गौतमांनी मला शिकायचे म्हणून लोक त्यांना याचना केली असेल, विनंती केली असेल, तर मला सांगा. त्यांनी सांगितलं. तर ते जेवढ्या जेवढ्या गुरूंनी, ध्यानी गुरूंनी किंवा त्या आत्मक्लेशाच्या तपश्चर्या काही मनाने पण त्यांनी केल्या, आणि ते जास्तच केल्या. एकदम मृत्यू जवळ येऊन ठेपला तिथपर्यंत त्यांनी क्लेश दिले स्वतःला. पण म्हटले काही उपयोग नाही. ह्या ध्यान साधनेचा, ह्या तपस्येचा आणि ह्या आत्मक्लेशाचा काही उपयोग नाही. उलट दुःख वाढत गेलं. दुःखातून मुक्ती तर मिळाली नाही, पण उलट यातना देऊन कर्मकांड, तर ते कर्मकांड केले त्यांनी. प्रयत्न केला तो, एक मुद्दाम नाही केला ते प्रयत्न केले. कारण जोपर्यंत मुख्य गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत चुका ह्या होतातच, आणि त्या झाल्याच पाहिजेत. पण चुकांमधून जो माणूस शिकत नाही तो स्वतःचं नुकसानच करतो. म्हणून भानावर येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सतीमध्ये येणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते काय चाललंय ते कळतं. आपल्या चुका पण का चुका झाल्या हे लक्षात येतं, आणि मग त्याच्यातून बरोबर काय हे लक्षात येतं. मग चुका आणि बरोबर, योग्य आणि अयोग्य, हे दोन्ही असं असे कारणांनी घडतं. याचा कार्यकारण भाव जो लक्षात येतो तो भानावर आल्यामुळे, सम्यकतेमुळे, सम्मा सतीमुळे. आणि मग आपल्याला कळतं, अरे हा ह्या ह्या कारणाने ह्या चुका झाल्या, आणि हे टाळल्यामुळे हे त्याचा चांगला परिणाम झाला. कारण सगळं कार्यकारण भाव आहे, प्रतीच्य समुत्पाद आहे. तर ही गोष्ट शेवटी त्यांच्या जी लक्षात आली, ती बुद्धांनी आपल्याला आपल्यापर्यंत इनडायरेक्टली पोहोचवलेली आहे. पण आता बुद्ध, आपण हाही विचार करतो, बुद्ध 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 कुठं शोधायचे, कुठं कुठून 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 बुद्ध आणायचे का ते आपल्याला सांगतील. किंवा पुढच्या पिढ्यांना पण समजा आता आपल्याला हे सांगायचे, आपल्याला अनुभव सांगायचे, तर तो म्हणाल कुठं बुद्ध आहेत जे मला सांगतील, किंवा कुठं असा माणूस आहे जो त्याला हे सगळे अनुभव आलेला आहे तो मला सांगेल. असा माणूस कुठं मिळणार आहे. तर मला वाटतं अनुभवातून आपल्याला जेवढं सांगता येतं तेवढं सांगू शकतो आपण. परंतु शेवटी ऐकणाऱ्याला आपल्याला ही प्रेरणा देता आली पाहिजे की तुझं तू कर, तुझं तू शोध, तुझा श्वास तू शोध, तुझी काया तू पहा, तू शोध, त्याची सती तू ठेव कायानुसती. त्याच्यातलं जो जिवंतपणा आहे ते तुझ्यातला, ते तू पहा. तुझ्यातलं जे चित्त आहे ते तू पहा. तुझ्यातले जे विचार आहेत ते तू पहा. तुझ्या कायेला ही संलग्न असलेली इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे तू पहा. जीवनाचं स्वरूप तू पहा, त्याचं भान ठेव.
हे आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढे. इन्स्ट्रक्शन, सूचना आपण देऊच नाही, मी तर म्हणतो असं कर अन तसं कर. ज्याला त्याला ठरवू द्या. त्याला फक्त आपले अनुभव सांगा, असं असं होतं, असं मला अनुभव येतो, असं असं आपण सांग, असंच कर. आणि मग हे फार पहिल्यापासून असं आलेलं आहे आणि हे शुद्ध आहे आणि हेच पवित्र आहे, आणि मग असंच केलं तर तुला काही प्राप्ती होईल, नाही तर तू धार्मिक नाहीस, अधार्मिक आहेस, पापी आहेस, मग तुला शिक्षा भोगावी लागेल, दंड मिळेल. भीती घालायची नाही. ते जो सांगतो त्याला ते कळालं नाही असा त्याचा मी अर्थ समजतो. त्याला बुद्ध समजले नाही, त्याला धम्म समजला नाही, आणि संघ कशाला म्हणतात तेही समजला नाही. संघ म्हणजे हे ज्या ह्या मार्गावर जे लोक आहेत ते संघ, जे धम्म म्हणजे आपल्यातला धम्म पाहतात, आपला मनोधम्म पाहतात, आपले चित्त धम्म पाहतात, आपलं वेदना धम्म, काया धम्म, अनापान धम्म. धम्म म्हणजे प्रत्येक घडणारी गोष्ट, घडामोडी, इव्हेंट, जिवंत अस्तित्वामध्ये जे आपल्याला जाणवतं, हालचाली, कारण त्या हालचाली आहेत, जिवंतपणा म्हणजे हालचाली आहेत. आणि त्या हालचालीमध्ये उठणं, उठणं, बसणं, झोपणं, चालणं, काम करणं, बाकीच्या हालचाली, सगळं आलं. आणि ह्या हालचाली वर्तमानातल्या. तर कारण जगणं वर्तमानात चालू आहे. आत्ता आपण जिवंत आहोत म्हणून आहोत, म्हणून जिवंतपणात ज्या हालचाली आत्ता चाललेल्या आहेत म्हणून आपण आहोत. होत्या, त्या गेल्या, त्या आपल्याला माहित नाही काय झालं ते. होतील ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला कळते एकच गोष्ट, कळू शकते ती एकच गोष्ट, वर्तमान. म्हणून आत्ताचा श्वास, आत्ताची काया, आत्ताच्या जाणीवा, आत्ताचं चित्त, आत्ताचे विचार, आत्ताचं बोलणं, आत्ताचं पाहणं, आत्ताचं ऐकणं, आत्ताचं उठणं, बसणं, उठणं. आता आपण उठणार थोड्या वेळाने, उठताना उठतोय हे पाहणं, चालताना चालतोय पाहणं, काय काम करत असेल तर ते काम करतोय हे पाहणं. आत्ता वर्तमानात जे चाललंय ते, त्याला सती म्हणतात. सती हे वर्तमानातलंच काम आहे. तर चित्ताला जर सन्मार्गावर आणायचं असेल, हे सगळं करणं गरजेचं आहे. मग वैरी वैऱ्याचं जेवढं नुकसान करतो, शत्रू शत्रूचं जेवढं नुकसान करतो, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान हे वाईट मार्गावर असलेलं चित्त करतं. त्याच्यातूनच दुःख निर्मिती होते. असा हा या गाथेचा सार निघतोय. 10वी गाथा आपण इथे पूर्ण केलेली आहे, म्हणजे धम्मपदातली 42वी गाथा. आणि मला वाटतं आजचा वर्षावासाचा हा, म्हणजे आपल्या ह्या हिशोबानं 100वा दिवस आहे, किंवा आपलं 100वं सत्र आहे वर्षावासातलं. थांबतो मी या ठिकाणी.